नमस्कार भाइयों और बहनों, दोस्तों और दुश्मनों। आज के वीडियो में हम डिस्कस करने वाले हैं 10th स्टैंडर्ड महाराष्ट्र बोर्ड मराठी अक्षर भारती ग्रामर जो है उसमें वाक्य रूपांतर, इस मुद्दे के ऊपर आज हम डिस्कस करने वाले हैं। तो चलो जाते हैं आगे, लेकिन आगे जाने से पहले एक रिक्वेस्ट है दोस्तों, अगर आप हमारे यूट्यूब चैनल पर नए हो, अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया है, तो प्लीज अभी के अभी चैनल को सब्सक्राइब कीजिए और उसके बाजू में एक बेल का बटन है, उसे भी दबाइए दोस्तों, ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आप तक पहुंचे। तो चलो जाते हैं आगे। आगे की चर्चा होगी मराठी में। भाऊ मराठीमध्ये बोलू, विषय आहे मराठी, त्याच्यामुळे मराठीतच बोलणं गरजेचं आहे, तर विषय एकदम डोक्यामध्ये बसेल। तर बघा, आपल्याला काय करायचं, वाक्य रूपांतर करायचंय। बघा, वाक्य रूपांतर करताना विधानार्थी वाक्यात रूपांतर करायला लागतंय, प्रश्नार्थी वाक्य म्हणजे प्रश्न तयार करायला लागतंय, आज्ञार्थी वाक्य म्हणजे आज्ञा सोडली जाते, ऑर्डर सोडली जाते, उद्गारवाचक वाक्य तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा केली। उद्गारवाचक वाक्य म्हणजे अर्र किती मोठा हत्ती, अब्बब्बब्बब्बब्बब्बब्ब किती मोठा हत्ती, असं आपण ज्यावेळेस म्हणतो, अगं बाई, अरेच्चा। बघा पुढे, होकारार्थी वाक्य तयार करा, म्हणजे होकारार्थी वाक्य, मला गुलाबाचं फूल आवडतं। नकारार्थी वाक्य, मला गुलाबाचं फूल आवडत नाही, विषय संपला। तर अशा प्रकारे ह्या 6 वाक्यांमध्ये 6 वाक्यांपैकीच एखादं वाक्य तुम्हाला दिलं जाईल कंसामध्ये, की रूपांतर करा त्याच्यामध्ये। तर या 6 प्रकारचीच वाक्य असतात। जसं की इथे आहे, प्रवासात भरभरून बोलावे। प्रवासात भरभरून बोलावे म्हणजे ज्यावेळेस तुम्ही ट्रॅव्हलिंग मध्ये असता त्यावेळेस खूप बहुत सारा बोलने का भाई तुमको। तर बघा, इथं आज्ञा आहे। आज्ञा, आज्ञा म्हणजे डायरेक्ट ऑर्डर सोडली जाते, भाऊ ऐसा करणे का, असं करायचंच, बोलायचं म्हणजे बोलायचंच। आता इथं प्रवासामध्ये भरभरून बोलावे म्हटलंय ना, तर त्याच्याऐवजी लिहायचं प्रवासात भरभरून बोलावेच्या ऐवजी बोला, बोला बाबा एकदाच, आणि पूर्णविराम। भाऊ, आज्ञार्थी वाक्याच्या शेवटी पूर्णविराम, व्याकरणाचा ज्यावेळेस घटक चालू असतो त्यावेळेस पूर्णविराम देणं गरजेचं आहे। जिथं प्रश्नचिन्ह असेल प्रश्नचिन्ह, उद्गारवाचक चिन्ह, या सगळ्या चिन्हांना लय महत्वाचं आहे। चिन्हांचा गोंधळ करायचा नाहीये। ही जी काही तुमची चिन्ह आहेत, ह्या चिन्हांचं मित्रांनो लक्षात घेणं गरजेचं आहे, विराम चिन्हांवरती लक्ष देणं गरजेचं आहे। साहित्याचे रंग खूप आहेत, उद्गारार्थी करा, उद्गारवाचक करा। आता किती रंग, खूप आहेच्या ऐवजी खूप काढून तिथं लिहायचं किती रंग आहेत साहित्याचे, किती रंग आहेत आहेत साहित्याचे, किती रंग आहेत साहित्याचे। रंगुनी रंगात माझ्या, रंग माझा वेगळा, गुंतुनी गुंत्यात साऱ्या, पाय माझा मोकळा। किती रंग आहेत साहित्याचे। ओके, या ठिकाणी उद्गारवाचक चिन्ह देणं गरजेचं आहे। सर्वांनी रांगेत उभे राहा, ऑर्डर सोडलेली आहे, आज्ञा दिलेली आहे, आणि आपल्याला याचं विधानार्थी करायचं आहे। आता हे विधानार्थी कसं करायचं, ऑर्डर बाजूला काढायची, राहाच्या ऐवजी राहावे म्हणजे विधानार्थी होऊन जाईल। तर इथे लिहायचं सर्वांनी, सर्वांना नम्र विनंती आहे की सर्वांनी रांगेत उभे राहा च्या ऐवजी उभे राहणे, सर्वांनी रांगेत उभे राहणे। ओके, राहणे, सगळ्यांनी रांगेत उभे राहणे, पूर्णविराम। म्हणजे राहा म्हटलं की आज्ञा सोडली, आणि राहणे म्हटलं की विधानार्थी वाक्य आहे। पुढे बघा, ताई उंच आहे, नकारार्थी करा। मित्रांनो, वाक्य नकारार्थी करताना वाक्याचा अर्थ बदलला नाही पाहिजे, अर्थ तोच राहिला पाहिजे। ताई उंच आहे म्हटल्यावरती ताई उंचीच्या ऐवजी बुटकी लिहा, ताई बुटकी नाही, झालं, अर्थ तोच आहे। ताई बुटकी नाही म्हणजे ताई काय उंच आहे, अर्थ तोच, कहाणी वही सोच नाही, सोच वही कहाणी नाही। तर लक्षात घ्या मित्रांनो, अशा प्रकारे आपल्याला वाक्य रूपांतर करता आलं पाहिजे। अजून काही बघूयात आपण पुढे। किती सुंदर आहे तो देखावा, विधानार्थी वाक्य करा। किती सुंदर आहे तो देखावा हे वाक्य उद्गारवाचक आहे, त्याला विधानार्थी करण्याच्या ऐवजी कितीच्या ऐवजी खूप करतात। तो देखावा खूप सुंदर आहे, तो देखावा, तो देखावा, जो तुमचा सब्जेक्ट आहे त्याला आपण आधी लिहिला, तो देखावा। किती सुंदर आहे त्यानंतर खूप सुंदर आहे, तो देखावा खूप सुंदर आहे, सुंदर आहे, आहे किती सुंदर आहेच्या ऐवजी खूप सुंदर आहे, तो देखावा खूप सुंदर आहे। झालं, ताजमहाल खूप सुंदर आहे, उद्गारार्थी करा, उद्गारार्थी करा। मग उद्गारार्थीची शक्यतो सुरुवात कितीपासून करायची, कितीपासून, कधी, खूप काढून टाकायचा, किती
आणि हा जो ताजमहल जो सब्जेक्ट आहे ना तो शेवटी आला पाहिजे, लक्षात घ्या. सब्जेक्टला कधीही शेवटी नेणं गरजेचं आहे. सब्जेक्ट कोण आहे? ताजमहल. किती सुंदर आहे ते लिहा. किती सुंदर आहे, सुंदरी सुंदरी ताजमहल. किती सुंदर आहे ताजमहल, ताजमहाल. किती सुंदर आहे ताजमहाल हा लिहा वाटलंच तर शेवटी. किती सुंदर आहे ताजमहाल असं लिहिलं तरी चालेल. उगाच कशाला हा, हू, ही. पुढे शिस्तीने वागावे, आज्ञार्थी करा. शिस्तीने वागावे हे विधानार्थी आहे. आता आज्ञा सोडायचे, शिस्तीने वागा, नाही तर बघा तुमच्याकडे देतो फटके ठेवून. शिस्तीने वागावे च्या ऐवजी शिस्तीने वागा. शिस्तीत राहा. आपण म्हणतो ना शिस्तीत राहा, नाही तर बघतो तुझ्याकडे. शिस्तीने वागा. शिस्तीने वागावे हे झालं विधान आणि शिस्तीने वागा ही झाली आज्ञा, ही सोडले आज्ञा. तर अशा प्रकारे मित्रांनो वाक्य रूपांतर करायला आपल्याला प्रश्न येऊ शकतात. आज जे आपण प्रश्न बघितले त्या टाईपचे प्रश्न येऊ शकतात, त्याच्यातले पण प्रश्न येऊ शकतात. ठीक आहे. तर आजच्या या चर्चेत मित्रांनो इथंच थांबूयात. नक्कीच तुम्हाला ही चर्चा आवडली असेल. आज की वीडियो अगर आपको अच्छी लगी होगी तो प्लीज इस वीडियो को लाइक कीजिए. अगर आप हमारे यूट्यूब चैनल पे नए हो दोस्तों, अब तक हमारा चैनल सब्सक्राइब नहीं किया तो प्लीज अभी के अभी चैनल सब्सक्राइब करके उसके बाजू में जो बेल का बटन है उसे भी दबाइए, ताकि हमने अपलोड की हुई हर एक नई वीडियो की नोटिफिकेशन सबसे पहले आप तक पहुंचे. बाय दोस्तों, धन्यवाद सभी को.